एक आता रिसर्च आलाय खूप, त्याच्यावरनं सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत आणि अगदी म्हणजे जोक्सपासनं काय म्हणू त्याला गंभीर स्वरूपापर्यंत. त्याच्यात असं सांगतंय तो रिसर्च की जेन झीज आणि जेन अल्फाज पर्टिक्युलरली आत्ता जी 16-17 वर्षाखालची जी मुलं आहेत ती पहिली जनरेशन आहे जी त्यांच्या आईवडिलांच्या जनरेशनपेक्षा कमी IQ असलेली जनरेशन आहे. बरं. आता ह्याच्यामध्ये बरेच क्लेम्स चालू आहेत. ह्याला म्हणजे ह्याच्यावरती काय म्हणू त्याला, ह्याला खोडून काढण्याच्यासाठीचे पण बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी सुरू आहेत या संदर्भात. आता मी ह्याच्याकडे कसं बघते तर मला असं वाटतं की खऱ्या जगण्याचा, खऱ्या आयुष्याचा एक्सपिरियन्स तुम्ही जेवढा कमी करणार तेवढे प्रश्न वाढणार. कारण माणूस म्हणून आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगण्यासाठी तयार झालेली स्पीशीज नाही होत. व्हर्च्युअल आणि रिअल याच्या कॉम्बिनेशनचं आयुष्य जगण्यासाठी माणूस म्हणून बेसिक निसर्गाने आपल्याला तयार केलेलं नाही. आपला मेंदू असेल, आपलं शरीर असेल, आपला सगळा अल्गोरिदम आहे आजच्या भाषेमध्ये, तो प्रत्यक्ष जगण्यामध्ये विकसित होण्यासाठीचा ढाचा आहे. आता डिजिटलायझेशन नंतर आपण हे स्वीकारलंय की आपण हायब्रिड लाईफस्टाईलमध्ये जगतो. पण याचा अर्थ असा नाही की जी मूलभूत स्किल्स आहेत, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असेल, मोटर स्किल्स असतील, डिसिजन मेकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, की जे गेमिंगमधनं तयार होतं, जे खेळांमधून तयार होऊ शकतं, हे तयार करण्यासाठी जितका प्रत्यक्ष अनुभव मुलांच्या आयुष्यात असेल तितकी ही स्किल्स जास्त चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी माझ्या मते ह्या भ्रमात राहू नये की स्क्रीनवरच्या गेम्सनी मुलांची ही स्किल्स जास्त बेटर डेव्हलप होतील.